कोकणी माणसं चांगली असतात हे फक्त ऐकलं होतं, पण आज अनुभवलं. सो हाय गाईज, मी रेश्मा आणि मी होती कॉलेजमध्ये. तेवढ्यात म्हणजे आम्ही तिघीच होतो मैत्रिणी कॉलेजमध्ये. आणि आज काही लेक्चर पण नव्हतं. ऑफ लेक्चरमध्ये आम्ही मस्ती करत होतो, ही माझी मैत्रीण. आणि कॉलेजनंतर दादा आला घ्यायला. ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना मला एक बुकिंग लागली होती अचानक. तर कॉलेजनंतर स्नॅक्स खाल्लं आणि घरी आल्यावर मी पेस्ट बनवली. पेस्ट बनवल्यानंतर कोनसुद्धा प्रिपेअर केले मी. नंतर कोन प्रिपेअर करता करता थोडी मस्ती पण केली. त्यानंतर कोन तयार झाले होते बनवून. आणि हवं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोन मेकिंग आणि पेस्ट मेकिंगचे पण व्हिडिओ बनवून पोस्ट करते. सो इथे माझे कोन बनवून रेडी झाले होते. त्यानंतर माझ्या भावाने मला लोकेशनला सोडलं. सो लोकेशनला जाता जाता पण आमची खूप मस्ती होती. सो लोकेशनवर आली आणि लोकेशनवरून येता येता आजी श्री गणेशा करत होत्या. तर त्यानंतर मी पण थोडंफार पाया पडली. त्यानंतर कस्टमरने मला चहा दिला. चहानंतर मी फ्रंटची मेहंदी काढली. त्यानंतर त्यांनी जबरदस्ती जेवायला बसवलं. आणि नंतर बॅकची पण मेहंदी बघू शकता. त्यांना मिनिमलच हवी होती. सो मेहंदीचे फोटोशूट वगैरे झालं करून. त्यानंतर ते स्वतः मला बोलले की एकटी जाऊ नकोस. सो त्या मला खाली सोडायला पण आल्या होत्या. तुम्ही मेहंदी बघू शकता. त्या सोडायला पण आल्या. तेवढ्यात माझा भाऊ पण मला घ्यायला आला. सो घरी जाऊन मला अजून मेहंदीची पेस्ट पण भिजवायची होती, कारण नेक्स्ट डे मला 40 कोनची पण ऑर्डर होती. सो घरी गेल्या गेल्या न बसता आधी मी मेहंदी भिजवायला गेले, कारण की ती डाय रिलीजनंतर मला पटापट कोन वगैरे बनवता येते. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 2 पार्टमध्ये कोन मेकिंग आणि पेस्ट मेकिंग शेअर करणार आहे. सो थँक्यू माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.